प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील देवभाने गावात आई सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यात्रोत्सवानिमित्त देवभाने गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी देखील सकाळपासूनच मंदिरात येऊन आई सप्तशृंगी देवीच्या जमिनी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला। यात्रोत्सव पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलसह खेळणे, पाळणे, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, संसार उपयोगी वस्तूंची दुकानं आदी व्यावसायिक दाखल झाले होते। यात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते। संध्याकाळी 4 वाजता लिलावाचा कार्यक्रम आपटून तगतराव काढण्यात आला। त्यानंतर मंदिर परिसरात हजेरीचा कार्यक्रम संपन्न होऊन रात्री तमाशाचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रोत्सवाचा भाविक भक्तांनी अर्थात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा लाभ घेतला होता। मी ज्ञानेश्वर पंडित पाटील, माजी उपसरपंच देवभाने। आमच्या इथं सालाबादाप्रमाणे या वर्षी पण आई कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेचं यात्रेचं आयोजन जे ग्रामस्थ व आमचे बाबा धनराज लोटन पाटील यांनी आयोजन केलेले आहे। तरी यात्रा महोत्सवाचे आजचं जे वातावरण आहे ते खूपच छान प्रकारे चालू आहे। त्याचप्रकारे इथं बाहेर गावाहून काही जे ग्रामस्थ आलेले असतात त्यांना पण इथं खूप छान असं वातावरण चांगल्या प्रकारे दिसत आहे। तसेच इथं संध्याकाळी तमाशा मंडळ याचं आयोजन नानासाहेब यांनी आपल्या प्रकारे केलेलं आहे। यावर्षी असं वाटत होतं की नानासाहेब यांच्या 1 महिन्या अगोदर एका कारने त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता की यावर्षी यात्रेचं आयोजन कसं होईल। तरी त्यांनी सर्व दुःख बाजूला ठेवून यात्रेचे आयोजन चांगल्या प्रकारे केले। तरी त्यांचा आमच्या ग्रामस्थ वतीने आणि आमचे सरपंच संजय देसाई यांच्या वतीने आम्ही त्यांचे खूप आभार मानतो। त्यांनी असंच दरवर्षी त्यांचं हे जे परंपरा जी चालू आहे मातेची ती अशीच चालू ठेवावी, एवढे माझे 2 शब्द संपतो।